नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले BMS मराठी या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत रसभेदी अध्याय। रसभेदी अध्यायामध्ये रसबद्दल जे काही आपले षडरस आहेत तर षडरसाबद्दल सगळी बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये सांगितली की नेमकी रसाची उत्पत्ती कशी झालेली आहे, लक्षणं काय आहेत, त्याचे गुण काय आहेत, कर्म, ते सगळं आपण या रसभेदी अध्यायात बघणार आहोत। तर एका रसवर एक SAQ फिक्स असतो, एक SAQ विचारलाच जातो। तर मग रसामध्ये आपल्याला काय काय बघायचं, नेमकी कोणते कोणते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे, कोणता पण रस असो तर आपल्याला SAQ मध्ये हे जे टॉपिक दिलेले आहेत तर हे टॉपिक कव्हर करायचे आहेत। आता आपल्याला काय काय बघायचं आहे तर षडरसांची उत्पत्ती, त्याचे लक्षणं, रसांचे गुण, रसाचे कर्म आणि इतर कर्म जे असतील ते, अतियोग झाल्यावर रसांचा जर अतियोग झाला तर तेव्हा काय होतं, कर्म अपवाद काय आणि गण म्हणजे द्रव्य कोणते कोणते येतात त्या रसामध्ये ते बघायचे। आता आपण पहिले बघूया षडरस। तर उत्पत्ती, मी तुम्हाला उत्पत्तीसाठी, षडरसांच्या उत्पत्तीसाठी एक ट्रिक सांगते की समजा आता हे 5 बोटं घेतले तर मग 5 बोटामधले हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। तर हे जे आहे हे पहिले जे 2 बोट आहेत तर मग हे मधुर, आणि ह्याची सिक्वेन्स आपल्याला तुम्हाला पण माहिती आहे, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय। मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं लक्षात ठेवायचं। तर हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। पृथ्वी आणि आप मधुर रसाची उत्पत्ती होते। पृथ्वी आणि आपाने मधुर रसाची उत्पत्ती होते। पृथ्वी आणि तेजने अम्ल रसाची उत्पत्ती होते। नंतर या दोन्हींना जॉईन करायचं, मग हे दोन्हींनी काय होतं, तिसरा रस कोणता येतो, मधुर, आम्ल, लवण। तर मग लवण रसाने म्हणजे आप आणि तेजाने लवण रसाची उत्पत्ती होते। आप आणि तेजाने लवण रसाची उत्पत्ती होते। मधुर, आम्ल, लवण आणि कटू, आता कटू आलं तर कटूची उत्पत्ती ह्या 2 बोटांनी होते। म्हणजे तेज आणि वायूने कशाची उत्पत्ती होती तर कटूची। हे झालं कटू। आता तिक्त, ह्या तिक्तचं हे झालं, हे 2 बोटं म्हणजे वायू आणि आकाशने तिक्त रसाची उत्पत्ती होते। हे झालं तिक्तचं आणि कषाय। आता कशाचं, वायू, हे मधातून हे वालं घ्यायचं, वायू आणि पृथ्वीने कषाय रसाची उत्पत्ती होत असते। कोणतं बघितलं आपण, हे मधुर, हे अम्ल, हे लवण आणि हे कटू, तिक्त आणि कषाय। मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय। मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय। हे असं याने तुम्हाला सिंपली लक्षात राहून जाईल षडरसांची उत्पत्ती नेमकी कशाने झालेली आहे। तर हे झालं, आपण बघितलं होतं आता मधुरसाचं काय, पृथ्वी आणि जल, पृथ्वी आणि आपने मधुरसाची उत्पत्ती होते। आता लक्षणं काय आहे मधुरसाची, तर सेवनानंतर लेप लावल्याप्रमाणे वाटते। आता आपण बघतो की मधुरस सेवनानंतर एखादा गोड पदार्थ खाल्ला तर मग आपल्याला एकदम तोंडाला पाणी सुटल्याप्रमाणे वाटतं, पुन्हा लेप लावल्यासारखं वाटतं आपल्याला, असं होतं। आणि देहास दुसरं काय लक्षण येतं, देहास उत्तेजना प्राप्त होते। गोड सगळ्यांना आवडतं, आता गुलाबजामुन खाल्लं तर मग आपल्याला काय एकदम छान वाटतं, तर मग देहास उत्तेजना प्राप्त होते। इंद्रिय प्रसाधन, इंद्रियाचं प्रसाधन सुद्धा करते, आपल्या इंद्रियांना पण हितकर असतं आणि इंद्रियांसाठी त्याचं प्रसाधन करणारं मधुर रस असतं। मुंगी, कीटक इत्यादींना प्रिय असते। आपण बघतो की जिथं जिथं साखर पडली आता त्यांना मुंग्या लागणं कन्फर्म असतं, मुंग्या त्याला लागतात, तर मुंगी कीटक यांना ते प्रिय असतात आणि शरीर व मनाला प्रसन्न करणारं हे मधुरस असतं। आता बघूयात गुण। मधुरसाचं गुण काय, तर स्निग्ध असतं, शीतल असतं आणि गुरुगुणात्मक असतं। कर्म काय, आजन्म सात्म्य म्हणजे लहानपणीपासून सात्म्य असतं शरीराला। धातूनां प्रबलम बलम म्हणजे धातूंना प्रबल करते, धातूंना पोषण करते आणि त्यांचं बल वाढवते। अजून आपलं सुद्धा बल वाढवण्यासाठी मधुरस हितकर असतं। बाल, वृद्ध, क्षतशील, बाल, वृद्ध आणि क्षतशील व्याधीमध्ये हे हितकर असतं। वर्ण, केश, इंद्रिय, ओज यांच्यासाठी हितकर असतं। वर्ण त्वचेसाठी, केशासाठी, इंद्रियांसाठी आणि ओजसाठी हितकर असतं। आयुष्य, जीवन, स्निग्ध, आयुष्यकर म्हणजे जीवनीय असतं, आयुष्यासाठी चांगलं असतं। जीवन म्हणजे जीवनासाठी पण चांगलं असतं। अजून स्निग्ध गुणात्मक असतं। वात व पित्तशामक आहे, वात पित्तशामक मधुरस आहे।
पुन्हा स्तन्यवर्धक व संधानकर तसेच विषनाशक आहे. स्तन्यवर्धक, आता स्तन्य तुम्हाला माहिती आहे दूध असतं, तर मग दूध हे स्निग्ध गुणात्मक असतं, तर मग स्निग्धाने स्निग्धाची वृद्धी होणार, तर मग त्यामुळे स्तन्याची वृद्धी होते. पुन्हा संधानकर, संधानकर म्हणजे आपल्या सांध्यामध्ये पण श्लेष्मा असतं, मग कफात स्निग्ध गुणाने कफ वाढतो आणि कफाने मग संधान म्हणजे संधानकर हे संधानकर कर्माचं हे मधुरस होत असतो. तसेच विषनाशक सुद्धा मधुरस असतं. आता अतियोग बघू. अतियोग झाल्याने मधुरस खूप खाल्ल्याने काय होतं तर मेदोवृद्धी, मेदाची वृद्धी होते, स्थौल्यत्व येते, कफाची वृद्धी होते. स्निग्ध गुणाने आपण जर जास्त खाल्लं तर ह्याचा गुण कोणत्या मधुरसाचा स्निग्ध खाल्लं तर मग कफाची वृद्धी होते. आता अग्निमांद्य, त्याने काय होतं अग्निमांद्य होतं, अग्निमंद होते कारण शीत गुणात्मक आहे ना, तर मग त्याने काय होतं शीत गुणात्मक पण आणि गुरुगुणात्मक पण, तर मग त्याच्याने काय होतं अग्निमांद्य होतो. संन्यास, प्रमेह, गंडार्बुद, गंडमाला, गलगंड, अर्बुद इत्यादी जे कफज रोग असतात तर ते उत्पन्न होतात. आता कर्म अपवाद, कर्माने अपवाद कोणते येतं शाली, यव, मूग, गहू, मद्य, साखर आणि जांगलमास. प्रामुख्याने सर्व मधुरस कोणत्या गुणाचे कोणते कर्म करणारे असतात तर कफकर असतात. प्रामुख्याने मधुरस हे कफकारक असतात, परंतु शाली, यव, मूग, गहू, मध, साखर व जांगलमास हे कफकारक नाहीत. आता मधुरगण बघू. मधुरगणमध्ये तुम्हाला मी सगळे सोपे दिलेत जे की तुमच्या आजूबाजूला कॉमनली दिसून येतात किंवा मग ज्यांचे एकदम सिमिलर नाव आहेत, जसं बला, अतिबला, नागबला, मेदा, महामेदा. ह्याचे 3 तर लक्षात राहतात. बला, अतिबला, नागबला, मेदा, महामेदा. घृत, गुड, अक्रोड, केळी, नारळ, शतावरी जे काही आपले फळं असतात तर मग त्यात पण मधुरस असतो. पुन्हा शालपर्णी, माशपर्णी, पृष्णीपर्णी, मुदगपर्णी जे काही पर्णी आहेत तर ते सुद्धा मधुरगणामध्ये येतात. पुन्हा जिवंती जीवक, ऋषभक, मधुरस मधुक लक्षात ठेवायचं. श्रावणी, महाश्रावणी, काकुली, क्षीरकाकुली. श्रावणी, महाश्रावणी, काकुली आणि क्षीरकाकुली इत्यादी द्रव्य मधुरगणामध्ये येतात. आता बघूया दुसरा रस कोणता आहे अम्ल. तर अम्लाची उत्पत्ती आपण काय बघितली होती, ही मधुर झाली. आता अम्ल, पृथ्वी आणि तेज महाभूताने अम्लरसाची उत्पत्ती होते. पृथ्वी आणि तेज महाभूताने अम्लरसाची उत्पत्ती होत असते, हे झालं. आता लक्षणे बघू. अम्लरसात्मक खाल्ल्याने काय होतं मुखाला पाणी सुटते. आता आपण चिंच खाल्ले समजा तर मग आपल्या मुखाला पाणी सुटतं. एकदम चिंच पाहिलं तरी आपल्याला असं वाटतं की एकदम तोंडाला पाणी सुटतं. पुन्हा दंतहर्ष व रोमांच उत्पन्न होतं. चिंच खाल्ल्यानंतर एकदम आपले दात असे आवाज यायला लागतो, दंतहर्ष होतो आणि रोमांच उत्पन्न होतं. नेत्र व भ्रूमध्ये आकुंचन, एकदम आपण जर खात असलो आंबट पदार्थ एकदम आपण तोंड वाकडं तिकडं करतो, भ्रू आणि म्हणजे भोवया आणि नेत्रांचं एकदम आकुंचन होऊन जातं. आता गुण. अम्लरसाचं गुण काय येतं स्निग्ध गुणात्मक, उष्ण आणि लघु गुणात्मक हे अम्लरस असते. आता कर्म काय येतं अग्निदीपक, पाचक, रुचिप्रद, तृप्तिकर आणि अनुलोमक. अग्निदीपक, आता तुम्हाला माहिती आहे अम्ल रसामध्ये अग्निमहाभूत येतं. मग अग्निमहाभूताने काय होते अग्नीने अग्नीची वाढ होणार. सामान्य विशेष सिद्धांतानुसार अग्नीने अग्नीची वाढ होते, तर मग अग्निदीपक. अग्नि महाभूत आहे तर मग अग्निदीपक असतं. पाचक, जर अग्नी प्रदीप्त असले तर मग पाचन करणारे सुद्धा ते आपोआप होऊन जातं. पुन्हा रुचीसुद्धा अम्लरस रुचिप्रद असतं. पुन्हा तृप्तिकर, अनुलोमक, हृदयासाठी हितकर असतं. उष्णवीर्य, आता अग्नी महाभूत आहे तर मग उष्णवीर्यात्मक असणं. शीतस्पर्शी, उष्णवीर्यात्मक असून स्पर्शासाठी शीत असतं. क्लेदजनक, दोष कोणतं दोषामध्ये काय कर्म येतं कफपित्तकारक आणि रक्तपित्तकारक हे अम्लरस असते. अम्लरसाला आपण आंबट रस सुद्धा म्हणतो. आता अतियोग, अजून इतर कर्म काय सांगता येईल तर मूढ भाताचे अनुलोमन करणारा हा अम्लरस आहे. पुन्हा अतियोग, म्हणजे अतियोग झाल्याने काय होतं तर शैथिल्य, तिमिर, भ्रम, कंडू, पांडुरोग, विसर्प, शोथ, विस्फोट, तृष्णा, ज्वर विकार उत्पन्न होतात. हे एवढे रोग जे आहेत तर मग हे विकार उत्पन्न होतात अतियोगाने अम्लरसाच्या. कर्म अपवाद काय तर प्रामुख्याने सर्व अम्लरस हे पित्तकारक असतात, परंतु अनार व आमलकी हे पित्तशामक आहे. तर परंतु अनार आपले डाळिंब आणि आमलकी म्हणजे आवळा हे पित्तशामक आहे. त्यामुळेच मग कधी पण पित्त कमी करण्यासाठी आपल्याला अनार आणि आमलकी तर हे सगळं नित्य सेवनासाठी हितकर आहे. नित्य आपण कधी पण खाऊ शकतो. अनारने पुन्हा रक्त पण वाढतं, तर मग त्यासाठी
अनार आणि आमलकी चांगलं असतं. अजून पुन्हा आमलकी हे झालं ना अपवादात्मक आहे. तर आमलकीच हे अम्लगणामध्ये श्रेष्ठ मानलं जातं. आमलकीच यामध्ये श्रेष्ठ मानलं जातं. मधुरगणामध्ये आपण काय बघितलं होतं, श्रेष्ठ कोणतं आहे, घृत श्रेष्ठ आहे. हे झालं. पुन्हा आम्लगणामध्ये जे काही अम्ल नावाच्या रिलेटेडच इथं नाव दिलेत की जसं आमलकी, अम्लिका, अम्लवेतस, अनार, आंबट चुका, आंबा, अंबाडी, आम्रत, अजून पुन्हा ताक इत्यादी द्रव्य अम्लगणामध्ये आहेत. आता बघूया लवणरस. लवणरस आपण खारट पण म्हणतो आपण त्याला. पुन्हा त्याची उत्पत्ती कशी झाली तर हे दोन जे बोट आहेत आप आणि तेज महाभूताने लवणरसाची उत्पत्ती झालेली आहे. आप आणि तेज महाभूताने. तर लक्षणे काय त्याची तर अधिक लालास्त्र उत्पन्न करतो, कपोल व गल प्रदेशात दाह उत्पन्न करतो. खारट पदार्थ खाल्ल्यावर काय होतं तर गल आणि कपोल प्रदेशामध्ये दाह उत्पन्न होतो. पुन्हा गुण काय तर तीक्ष्ण गुणात्मक आहे. कर्म काय करतं, स्तंभन करतं, संघात आणि बंधनाशक आहे. पुन्हा विधमापक आणि अग्निप्रदीपन करणारा आहे, कारण यामध्ये अग्निगुण आहे. अग्निमहाभूत आहे. अग्निमहाभूत म्हणलं तिथं अग्निप्रदीपक करणारा हा द्रव्य येतोच, म्हणजे हा रस येतोच. तर स्नेहन स्वेदन करतो, रुचिप्रद असतं, छेदन आणि भेदन कर्म करण्यामध्ये हे लवणरस काम करतं. पुन्हा अतियोग झाल्याने काय होतं तर वातरक्त, खालित्य, पालित्य, वली, तृष्णा, कुष्ठ, विसर्प, विष इत्यादी विकार आपल्याला होतात. आणि बलहानीसुद्धा होते. आपले केस गळतात, केस पिकतात, पुन्हा सुरकुत्या येतात चेहऱ्यावर, पुन्हा तहान लागती, वेगवेगळे त्वचाचे विकार होतात. हे आणि विष इत्यादी आपल्याला विकार अतियोगाने आपल्याला दिसून येतात. पुन्हा बलाची सुद्धा हानी लवणरसाच्या अतियोगाने होते. कर्म अपवादमध्ये काय तर हे सर्व जे आहेत तर नेत्रास अहितकर असतात, म्हणजे नेत्रासाठी लवणरस बिलकुल चांगला नसतो. पण त्यामध्ये सैंधव लवण हे अपवादात्मक आहे. तर सैंधव लवण हे नेत्रासाठी हितकर असतं, अजून चांगलं असतं. तर मग चाक्षुष्य म्हणजे नेत्रासाठी हितकर सैंधव लवण असतं. तर सैंधव लवण हे इथं अपवादात्मक दिलेलं आहे. तर सैंधव लवणच लवणगणामध्ये श्रेष्ठ आपल्याला सांगितले. सैंधव श्रेष्ठ आहे. सैंधव, सवर्चल, कृष्ण, बीड, सामुद्र, औद्भिद, पानसूस, शिसे, क्षार इत्यादी लवणगणामध्ये येतात. आता बघूया कटुरस. कटुरसाची उत्पत्ती कशाने झाली आहे तर अग्नी म्हणजे तेज आणि वायूने कटुरसाची उत्पत्ती झालेली आहे. अग्नी आणि वायूने कटुरसाची उत्पत्ती झालेली आहे. आता लक्षणे काय तर जिभेच्या अग्रभागाची आग होते. आपण तिखट खाल्ल्याने काय होते, आपल्या जे समोरचं जे तिखट सेन्सेशन होतं तर मग आपल्याला एकदम अग्रभागाची आग व्हायला लागते. आपल्या जिभेच्या अग्रभागाची आग व्हायला लागते. तोंडाची आग होऊन चिमचिमायन उत्पन्न होते. पुन्हा मुख, नेत्र आणि नाकामध्ये स्राव उत्पन्न होतो. आपण एखाद्या वेळेस जेवताना तिखट खात असलो तर एकदम नाकामधून स्राव उत्पन्न होतो. नेत्रामधून एकदम डोळ्यातून पण पाणी यायला लागतं. पुन्हा नाकामध्ये पण स्राव उत्पन्न होतो. गालाच्या ठिकाणी दाह होतो, एकदम तिखट लागतं गालाच्या ठिकाणी पण. आणि ह्याचे गुण काय तर तीक्ष्ण असतं, तीक्ष्ण उष्ण ह्याचे गुण आहेत. पुन्हा कर्म काय तर गल, कंठ, उदर्द, कुष्ठ, अल्सक, शोथ रोगाला जिंकणारा कटुरस असतो. पुन्हा व्रणाला दाबणारा आणि सुकविणारा. व्रण असतं तर मग व्रणाला दाबतो म्हणजे नीट करतो. जे काय आपल्याला लागलेलं असतं किंवा काही इंजुरी झालेली असते तर त्याला दाबवणारा आणि नीट करणारा हा कटुरस असतो. पुन्हा स्नेह, क्लेद, मेद यांचे शोषण करणारा सुद्धा हे असतं. पुन्हा अग्निप्रदीपक. आता इथं पुन्हा अग्नी महाभूत आलं तर मग अग्नी आलं तर मग इथं अग्निप्रदीपन करणारा आणि पाचक हा गुण असणारच. हे कर्म तो रस करतोच. रुचिप्रद, शोधन कर्म व अन्नाचे शोषण करतो. पुन्हा संधिबंध, विच्छेदक व अन्नाचे तुकडे करून शिथिल करतो व कफनाशक आहे. कफाचं नाशन करते. पुन्हा संधिबंध, विच्छेदक, संधिबंधांना विच्छेदन करण्यासाठी हा कटुरस उपयोगी असतो. आता अतियोग झाल्याने काय होतं तर तृष्णा, शुक्र, बल यांची हानी होते. पुन्हा मूर्छा, संकोच, कंप, पृष्ठशूल इत्यादी विकार उत्पन्न होतात. आता कर्म अपवाद काय, प्रामुख्याने सर्व कटुरसात्मक हे अवृश्य व वात प्रकोपक असतात, परंतु
सुंठ, पिंपळे आणि रसोन हे शुक्रवर्धक व वातशामक आहे. सुंठ, पिंपळे आणि रसोन हे शुक्रवर्धक व वातशामक आहे. वातशमन करतात आणि शुक्राची वृद्धी करतात. आणि हे जे आहे तर पिंपळी, आता ह्यामधलं पिंपळी अपवादात्मक एक पिंपळी आहे ना, तर पिंपळीच कटुगणामध्ये श्रेष्ठ सांगितली आहे. बघा, पिंपळीच कटुगणामध्ये श्रेष्ठ सांगितली. कटुगणामध्ये काय काय तर पंचकोल, हिंग, मिरे, विडंग आणि पिंपळी हे झालं कटुगणामध्ये. आता बघूया तिक्तरस. तिक्तरस कडू. तिक्तरस आपला कडू जे आपली टेस्ट असते तर ती तिक्तरसमध्ये येते. पुन्हा उत्पत्ती. तिक्तरस आपण त्याला कडू रस सुद्धा म्हणतो किंवा कडू आपली टेस्ट. आता उत्पत्ती कशी झाली आहे तर वायू आणि आकाश. वायू आणि आकाशाने तिक्तरसाची उत्पत्ती झालेली असते. पुन्हा लक्षणे काय, विषदता नष्ट होऊन काही वेळापर्यंत जिभेचे रसज्ञान होत नाही. जर आपण कडू रस खाल्ला, कडू रसात्मक द्रव्य खाल्लं तर मग काय होतं, आपल्याला दुसऱ्या रसांची टेस्ट कळून येत नाही, दुसरा रस कळून येत नाही. पुन्हा गुण काय तर वृक्ष असतं, शीत असतं आणि लघु असतं. वृक्ष, शीत आणि लघु गुणात्मक तिक्तरस आहे. पुन्हा कर्म काय तर अरोचक असून अरुचीचा नाश करणारा, म्हणजे अरुचीचा नाश करते. या रस सेवनानंतर इतर रस प्रिय वाटतात. कृमी, तृष्णा, कुष्ठ, मूर्छा, ज्वर, उत्क्लेश, दाह, पित्त, कफनाशक आहे. आता अजून काय कर्म करतो तर क्लेद, मेद, मज्जा, मूत्र यांचे शोषण करणारा. पुन्हा मेध्य, स्तन्य आणि कंठ यांची शुद्धी करणारा हा तिक्तरस असतो. पुन्हा अतियोग झाल्याने काय होतं तर धातुक्षय होतो आणि वातज व्याधी उत्पन्न होतं. ऑब्व्हियसली की आपला धातुक्षय जेव्हा झाला, आपला जेव्हा धातुक्षय होतं तर मग आपोआप तेव्हा वात वाढतो आणि वात वाढला तर वातज व्याधी आपल्याला उत्पन्न होतात. कर्म अपवादमध्ये काय तर प्रामुख्याने सर्व तिक्तरस हे अवृश्य व वातप्रकोपक असतात. सेम यासारखंच कटुरसासारखंच की प्रामुख्याने सर्व अवृश्य व वातप्रकोपक असतात. परंतु गुडूची व पटोल हे शुक्रवर्धक व वातशामक आहे. ह्यामध्ये कोणतं येतं, आता ह्यामध्ये पटोल घेतला आपण तर पटोल हे तिक्तगणामध्ये श्रेष्ठ सांगितले. पटोल जे अपवादात्मक आहे तर ते तिक्तगणामध्ये श्रेष्ठ आहे. आणि हे काय करतं, दोन्ही पण गुडूचे आणि पटोल शुक्रवर्धन करतात आणि वातशामक आहे, वाताचं शमन करतात. तिक्तगणमध्ये कोणते कोणते येतात तर पटोल, वालक, उशीर, चंदन, भूनिंब, निंब, तगर, अगरू, करंज, हरिद्रा, दारू, हरिद्रा, अपमार्ग. हरिद्रा, दारू, हरिद्रा, अपमार्ग हे लक्षात. अपमार्ग तुम्हाला माहिती आहे, चरकमध्ये आपल्याला आहे अपमार्ग तंडुले अध्याय म्हणतो. मग अपमार्ग, दारू, हरिद्रा आणि हरिद्रा, तर तो जे अपमार्ग आहे तर ते तिक्तरसात्मक आहे. आणि हे तुम्हाला मेन लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगते, जास्त फोकस करायला की अपमार्ग, हरिद्रा आणि दारू हरिद्रा हे तिक्तरसात्मक आहे. पुन्हा कषाय रसाचं काय तर उत्पत्ती कशी होते, पृथ्वी आणि वायूने कषाय रसाची उत्पत्ती होते. पृथ्वी आणि वायूने कषाय रसाची उत्पत्ती होते. तर लक्षणे काय होतं तर लक्षणे काय असतात कषाय रसाचे, जिव्हा जाड येतात, जिव्हा जड पडल्यासारखी वाटते, कंठ व स्रोतसात अवरोध उत्पन्न होतो. पुन्हा गुण काय तर गुरु आहे आणि अतिवृक्ष असतं कषाय रस. कर्म काय करतं तर दोषांसाठी पित्त व कफनाशक आहे, पित्त आणि कफाचे नाशन करतो. पुन्हा रक्ताची शुद्धी करतं. व्रणपीडन व रोपण कर्म करणारा आहे, व्रणाला भरून काढणारा हा कषाय रस असतो. शीतवीर्यात्मक, क्लेद व मेदाचे शोषण करणारा आहे. शीतवीर्यात्मक आहे, क्लेद आणि मेदाचे शोषण करतो. पुन्हा आमावरोधक, म्हणजे आम जे असतो आपलं अपक्व अन्न, तर मग अपक्व अन्नाला अवरोध करणारा हा कषाय रस असतो. पुन्हा पचनाला प्रतिबंध घालणारा, स्तंभक व ग्राही व त्वक प्रसादन करणारा हा कषाय रस असतो. पुन्हा अतियोग झाल्याने काय होतं, मलमूत्र आणि वाताचा अवष्टंभ उत्पन्न करते. पुन्हा आदमान, पोट फुगल्याप्रमाणे वाटते. पुन्हा हृदयात शूल उत्पन्न होते, पीडा उत्पन्न होते. तृष्णा, कार्श, पौरुष, भ्रंश, स्त्रोतसावरोध, मलादिकांचा अवरोध उत्पन्न होतो अतियोगाने. आता बघूया कर्म अपवादामध्ये काय तर प्रामुख्याने शीत आणि स्तंभन करणारे असतात कषाय रस. परंतु अभया म्हणजे हरितकी, आपली हरितकी ही उष्ण गुणात्मक आणि उष्ण वीर्यात्मक आहे आणि मलसारक आहे.
हे स्तंभक म्हणजे काय, तर मलाचा अवरोध करते, मलाला थांबवून ठेवते, मलाला बाहेर पडू देत नाही, स्तंभन करून ठेवते सगळे जे कषाय रस असतात. पण हरितकी काय करते, मलसारक म्हणजे मलाला इझिली बाहेर काढून टाकण्याचं काम हरितकी करत असते. पुन्हा गुण आणि वीर्य काय, तर उष्ण गुण आणि वीर्याचे हे हरितकी आहे. आणि हरितकी अपवादात्मक आहे, तर हरितकीच ह्या गणामध्ये श्रेष्ठ आहे कषाय गणमध्ये. तर हरितकी हिरडा, बेहडा, शिरीष, खदीर, मधु, औदुंबर, प्रवाळ इत्यादी द्रव्य कषाय गणमध्ये येतात. आता बघूया ह्याचे बेसिक जे काही आहे इन्फॉर्मेशन. तर कटू आम्ल लवण उत्तरोत्तर शीत उष्ण वीर्यात्मक असतं. तिक्त कषाय मधुर उत्तरोत्तर शीत वीर्यात्मक असतं. तिक्त कटू कषाय वृक्ष आणि मलमूत्रावष्टंभक असतं. लवण आम्ल व मधुर उत्तरोत्तर स्निग्ध व वातानुलोमन करणारे असतात. पुन्हा आम्ल, कटू, तिक्त उत्तरोत्तर लघु असतात. लवंग कषाय मधुर उत्तरोत्तर गुरु असते. आणि ह्या सगळ्यांचा रससंयोगाने 57 रस उत्पन्न होतात. आणि रसकल्पना किती आहेत, तर 36 रसकल्पना आहेत.